नमस्कार. काय घडलंय काय बिघडलंय याच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांवर चर्चा करतोय. तिथली निवडणूक कशी फिरली, तिथली निवडणूक कशी पार पडली, हेवे दावे काय झाले, घटनाक्रम काय होता, यावर आपण चर्चा करणार आहोत. आता आपण आलोय उत्तर महाराष्ट्रात. उत्तर महाराष्ट्रात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या 2 मतदारसंघांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत पुणे मिररचे वरिष्ठ उपसंपादक अमोल मचाले सर. तुमचं खूप खूप स्वागत. आपण चर्चा आज करतोय नाशिक आणि दिंडोरी या लोकसभा मतदारसंघावरती. दोन्हीची चित्र वेगळी वेगळी होती, लढाया वेगळ्या वेगळ्या होत्या, लढत विविध पक्षांमध्ये झाली. नाशिकचं आपण पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती, मात्र दिंडोरीमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होता. तर सर्वात आधी सुरुवात करूया दिंडोरीमधून. दिंडोरीमध्ये चित्र कसं होतं? आकांक्षा, आपण असं म्हणतो निवडणुकीच्या संदर्भात एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. राजकारण, युद्ध आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं आणि जेव्हा ते निवडणुकीचा विषय असेल त्यावेळी ही म्हण तर प्रकर्षाने लागू होते. पण असं जरी असलं तरी लोकशाहीमध्ये निवडणूक एकदा का जनतेने हाती घेतली तर ते काय करू शकते याचं जर चांगलं उदाहरण अलीकडच्या काळातलं असेल तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक. कारण बघा, भारती पवार खरं तर त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की नाराजी होती, पण मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम जर बघितलं, आरोग्य राज्यमंत्री, कारण कोविड सारख्या अडचणीच्या काळातही त्यांनी जे कामगिरी बजावली ती त्याची पुण्याई देखील त्यांची खासदारकी वाचवू शकली नाही. दुसरीकडे कांदा हा मोठा जो प्रश्न भाजप सरकारच्या काळात निर्माण झाला, यावेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एकतर निर्यात बंदी केलेली होती आणि निर्यात बंदी उठवल्यानंतर निर्यात शुल्क जे लावलं जवळपास 40% त्यामुळे लोक प्रचंड चिडलेत. आणि तो जो भाग आहे तो कांदा उत्पादक आणि द्राक्ष उत्पादक पट्टा जो आहे, सगळ्यात जास्त कांदा उत्पादक, त्याचा फटका अशा वाईट पद्धतीने दिला की 1,13,000 मतांनी तिथनं अक्षरशः भारती पवार हारल्यात. पण त्यातही हा पराभव आपल्याला वाटतो तेवढा लहान नाही, कारण जर दुसरे भास्कर भगरे सर नावाचे जर उमेदवार जर तिथे उभे नसते तर हा पराभव 2 लाखाच्या वर असता. कारण ज्या व्यक्तीला कुणी ओळखत नाही, फक्त भगरे सर ह्या साधर्म्यामुळे त्या माणसाने अक्षरशः 1 लाखाच्या वर मतं घेतलेली आहेत. ही देखील आपल्याला विसरून चालणार नाही. सर, तुम्ही जसं म्हणालात भास्कर भगरे यांना कोणी ओळखतही नव्हतं, नेमकी काय राजकीय कारकीर्द होते भास्कर भगरे यांची? नाही, मी जे म्हणालो की भगरे सर यांना कोणी ओळखत नव्हतं, हे जे उमेदवार ऐनवेळी डमी उमेदवार सारखे स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे केले त्यांनी घेतलेली मतं. दुसरे आपले जे निवडून आलेले खासदार आहेत भास्कर भगरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर, त्यांनी खरं तर शिक्षक आणि सरपंच म्हणून काम केलेलं आहे. नरहरी झिरवळांचे कार्यकर्ते, म्हणजे जे आपले विधानसभा अध्यक्ष, माजी विधानसभा अध्यक्ष, त्यांचे कार्यकर्ते. पण अजित पवार गट फुटला राष्ट्रवादीतून आणि हे सत्तेला जाऊन मिळाले, पण भगरे हे शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले आणि शरद पवारांनी त्यांना ताकद दिली आणि पवारांनी ही सगळी नाराजी अक्षरशः त्यांनी हेरली. आणि इथे नवीन चेहरा, क्लीन चेहरा, तळागाळाशी जोडलेला चेहरा प्रभावी ठरू शकतो हे त्यांनी जाणलं. आपण हे वारंवार लक्षात घ्यायला हवं. मी आवर्जून याचा उल्लेख करेन की यावेळेची दिंडोरीतली नाराजी इतकी भयानक होती की तिथनं अक्षरशः पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी उभे राहिले असते तरी त्यांना जनतेने निवडून दिलं नसतं, इतकी ती नाराजी भयानक होती. आपण भारती पवारांची एवढी पुण्याई कामी आली नाही. त्यांच्या स्वतःचं सासर आणि माहेर ज्या विधानसभा मतदारसंघात आहे तिथनं देखील त्यांना जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मतांनी त्या माघारल्या. तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता की त्यांची नाराजी त्यांच्या विरुद्धची, खरं तर ती नाराजी त्यांच्या विरुद्धची नाही, सरकार विरुद्धची नाराजी किती भयानक होती याच्यावरून आपण त्याचा अंदाज लावू शकतो. सर, आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भुजबळांचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो दिंडोरीतला आहे आणि तसं बघायला गेलं तर भुजबळ यांचं चांगलं प्रस्थ आहे. भुजबळ एक मोठं प्रस्थ आहे त्या लोकसभा मतदारसंघातलं. कुठेतरी भुजबळांची भूमिका या लोकसभेसाठी सुद्धा महत्वाची ठरत होती, मात्र भुजबळ स्वतः इच्छुक होते ही निवडणूक तो तर मोठं नाट्य रंगलं त्या संदर्भात. आकांक्षा, तुम्ही जसा उल्लेख केला की भुजबळांचा येवला हा विधानसभा मतदारसंघ, एकटा भुजबळांचा तोच मतदारसंघ नाही. आपण जर विधानसभा मतदारसंघ न्याय बघितलं तर सबकुछ महायुती असं इथलं चित्र होतं. 4 हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार, 1 भाजपचा आमदार आणि 1 शिंदे गटाचा आमदार.
असं असताना सगळी यंत्रणा सोबत असताना केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री तिथनं निवडणूक लढवत असतानाही जर एवढा मोठा पराभव होतो आणि ऐनवेळी जे नाट्य घडलं, तुम्ही जे सांगितलं की भुजबळांची नाराजी ही एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गेली. एकतर ओबीसी विरुद्ध मराठा हे रंगलेलं जे राज्याच्या राजकारणात जे रंगलं होतं तो मुद्दा होता. आणि नाशिकमधनं तुम्ही म्हणताय तसं भुजबळांना उमेदवारी देण्याची चर्चा झाली. केंद्रीय नेतृत्व दिल्लीतलं त्यांना उमेदवारी देण्यासंबंधी विचार करत होतं आणि राज्यात मात्र एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी ही जागा अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळं खरं तर मतदान होण्याच्या 15 दिवस आधी आपण नाशिकवर जेव्हा चर्चा करू तेव्हा हा मुद्दा येईल. पण भुजबळांची नाराजी प्रचंड होली. नाशिक जिल्ह्यात तुम्ही भुजबळांना वजा करून कुठलंही राजकारण करू शकत नाही. हे दोन्ही नाशिक आणि दिंडोरी ह्या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या निकालावरून हे स्पष्ट होत आहे. नक्कीच त्याचा परिणाम दिंडोरीतही बघायला मिळाला. भुजबळांनी म्हणावा तसा प्रचार भारती पवारांचा केला नाही किंवा ते ऍक्टिव्ह दिसून आले नाही प्रचारामध्ये. तुम्हाला याच्याशी जोडून एक सांगतो की सुहास कांदे शिंदे गटाचे आमदार त्यांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीत थेट भुजबळांवर आरोप केला की हे तुतारीचा प्रचार करतायत. एवढंच नाही, त्यांनी थेट भुजबळांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली होती. इथपर्यंत ज्यावेळी प्रकरण जातंय आणि शेवटी अजित पवार गट फुटून बाहेर निघाला, आमदार जरी फुटून बाहेर निघाले पण निवडणुकीच्या तोंडावर ह्या सगळ्या आमदारांना छगन भुजबळांसकट सगळ्यांना याची जाणीव प्रकर्षानं झालेली होती की आमदार जरी फुटून अजित पवारांसोबत बहुसंख्येने गेलेले असले तरी मतदार हा शरद पवारांसोबतच आहे याची जाणीव त्यांना तळागाळातली ग्राउंड लेवलवरची जाणीव ही झालेली होती. आणि निकालात जे दिसतं हे त्याचंच प्रतिबिंब आहे. आता आपण भारती पवारांबद्दल बोलूया. भारती पवार तशा प्रतिष्ठित नेत्या आहेत भाजपच्या. त्यांना राजकारणाचा वारसा आहे. स्वतःच्या घरातूनच सासरे मंत्री होते आणि कुठेतरी एक दिंडोरीमध्ये त्यांनी स्वतःचा जम बसवायला सुरुवात केली होती. भारती पवार नावाजलेल्या नेत्या आहेत पण तरी सुद्धा पराभवाचा त्यांना सामना करावा लागला. काय महत्वाची 3 कारणं काय असू शकतात? आकांक्षा, भारती पवार जसं दिंडोरी हा ST मतदारसंघ आहे, अनुसूचित जमातींसाठी राखीव. भारती पवार जरी त्यांचे सासरे, त्यांना राजकीय पार्श्वभूमी असली, त्यांचे सासरे आमदार होते, 7-8 वेळा आमदार होते, मंत्री पण होते. त्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच त्यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. जवळपास 2.5 लाख मतांच्या फरकाने त्या पराभूत झाल्या. दिंडोरी हा 2009 मध्ये पुनरावलोकनानंतर तयार झालेला नवा मतदारसंघ. तर 2 वेळा तिथनं हरिश्चंद्र चव्हाण नावाचे भाजपचेच खासदार निवडून आले. पहिल्या 2014ला भारती पवार 2.5 लाखाच्या फरकाने हारल्यात. 19 मध्ये त्यांनी पक्षाला तिकीट मागितलं पण नाकारण्यात आलं. मग त्या भाजपकडून मला वाटतं सुमारे 2 लाख मतांनी त्या निवडून आल्यात तिथनं. एवढा प्रचंड विजय पहिल्याच वेळी आणि प्रतिभावान होत्या आणि पक्षाने त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद दिलं. अशा वेळी त्यांनी चांगलं काम देखील केलं. फक्त तुम्ही जे म्हणताय नाराजी भोवली कुठली, तर कुठलाही एक मोठा प्रकल्प त्या नाशिकमध्ये नेऊ शकल्या नाही, दिंडोरीत नेऊ शकल्या नाही. दुसरं पक्षांतर्गत नाराजी आपण म्हणू शकू, कारण किती झालं भाजप मधनं एवढे मोठे ज्यावेळी सत्ता तिथे आहे, स्वतः हरिश्चंद्र चव्हाण 2 वेळचे खासदार ते देखील यावेळी इच्छुक होते. पण त्यांची अर्थात म्हणू शकतो आपण नक्कीच की त्यांची नाराजी नक्कीच होती. तिसरा मुद्दा असा होता की शेतकऱ्यांचा तो मोठा मुद्दा होता, कांद्याचा प्रश्न, तो तुम्ही टाळूच शकला नसता. म्हणून मी मगाशी म्हणालो की पंतप्रधान मोदी जरी तिथून उभे असते तरी त्यांना पराभवाचाच सामना करावा लागला असता. इतकी लोकांनी ती निवडणूक हाती घेतलेली होती. सर, दिंडोरीमध्ये विधानसभा निहाय जर गणित बघितलं आपण तर स्वतः भुजबळांचा बालेकिल्ला येवला आहे तिकडे आणि आणखी 5 विधानसभा उर्वरित जे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत त्याची गणित, त्याची जुळवाजुळव कशी होती या सगळ्यात? आकांक्षा, मी मगाशी जसं सांगितलं की भारती पवारांचं माहेर आणि सासर ज्या विधानसभा मतदारसंघात आहे ते केळवण, तिथनं अजित पवार गटाचा आमदार आहे. पण तरी देखील 1,07,000 मतांची लीड भगरेंना तिथनं मिळाली. आमदार जरी 4 राष्ट्रवादी गटाचे आहेत आणि अजित पवार गटाचे आहेत तरी पण, आणि आता तिथलं जे भगरे आहेत यांनी नरहरी झिरवळांचे कार्यकर्ते म्हणून प्रचार केलाय. मग तळागाळातले कार्यकर्ते भगरेंसोबतच होते जरी आमदार तिकडे होते. त्यामुळं अक्षरशः भारती पवारांचं माहेर आणि सासर जिथं आहे तिथनं त्यांनी 1,07,000
हजारांची प्रचंड लीड घेतली. तुम्ही खुद उल्लेख केला भुजबळांचा येवल्याचा, हो. तिथनं देखील मला वाटतं 13,000ची लीड त्यांना आहे. भाजपच्या बाजूनी दोनच गोष्टी दिलासादायक, दोनच विधानसभा मतदारसंघ, एक चांदवड जिथे खुद्द भाजपचा आमदार आहे, 16,500चं लीड भारती पवारांना मिळालं, आणि दुसरं आहे नांदगावचा, नांदगावजी शिंदे गटाचे ज्यांनी आरोप केला छगन भुजबळांवर, तिथनं त्यांना चांगलं लीड आहे, 41,000चं लीड आहे. सर, या सगळ्या दिंडोरी तर आपण जवळपास गणित कसं होतं ते पाहिलं. आता आपण नाशिक विषयी चर्चा करूया. नाशिक तसं बघायला गेलं तर सामना होता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा, पण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शिंदेकडून ठरत नव्हतं की उमेदवारी कोणाला द्यायची. शेवटच्या काही दिवसांआधी हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अशा हेमंत गोडसेंना जे पहिलेही 2 वेळा खासदार राहिले शिवसेनेकडून, कुठेतरी साशंकता होती हेमंत गोडसेंविषयी. मात्र ठाकरेंनी या सगळ्यात डाव साधला, वाजेंना उमेदवारी दिली, प्रचाराला वेळ मिळाला. फक्त ठाकरेच नाही तर पवारही मैदानात होते वाजेंसाठी. खरं आहे. आणि जवळपास पवारांनी वाजेंचा प्रचार धामधुमीत केला. आणि कसं होतं या सगळ्यात पवारांची भूमिका, ठाकरेंची भूमिका आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी जाहीर न केलेल्या शिंदेची भूमिका. आकांक्षा, तुम्ही जसा उल्लेख केला की 2दा इथनं हेमंत गोडसे खासदार होते आणि चांगल्या मतांनी निवडून आलेले होते, ही एक बाजू आहे. दुसऱ्या बाजूनी सगळं शासन तुमचं आहे, राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे, सगळ्या यंत्रणा तुमच्या बाजूने आहे. तरी पण ज्याला म्हणतात ना, तुम्ही काळावर मात करू नाही शकत. त्याला कारण सांगतो की महाविकास आघाडीचा उमेदवार राजाभाऊ वाजे हे 1.5 महिन्याच्या आधी ठरलेत. हो. आणि ह्यांचं उमेदवारी कोणाला द्यावी याचं इतकं नाट्य रंगलं की अक्षरशः 15 दिवस मतदानाला शिल्लक असताना यांची उमेदवारी जाहीर झाली. मी जे म्हणालो की तुम्ही काळासोबत स्पर्धा नाही करू शकत किंवा काळाला नाही हरवू शकत. 1.5 महिन्याच्या आधी उमेदवारी आणि 15 दिवसात, 1 महिन्याचा हा जो प्रचाराचा गॅप आहे, जेव्हा तुमच्या विरोधात वातावरण आहे, असं असताना जर एवढी मोठी ढिलाई जर दाखवली जात असेल तर अर्थात तुम्ही किती मोठे असलात आणि किती सगळ्या यंत्रणा तुमच्या बाजूने असलात आणि विधानसभेतले मतदार देखील, उमेदवार 5 आमदार भाजपचे म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूचे तिथले होते, एकच काँग्रेसचा आमदार तिथनं होता, तरी देखील हा मोठा पराभव त्यांना तिथं पत्करावा लागला. सर, आणखी एक गोष्ट आपण घेऊया. जेव्हा उमेदवारीचा मुद्दा आला तेव्हा एक नाराजी नाट्य आपल्याला नाशिक मतदारसंघातही पाहायला मिळालं. जेव्हा गोडसेंना उमेदवारी दिली तेव्हा कुठेतरी एक उमेदवार असाही होता जो शिंदेच्या विरोधात जाऊन मैदानात उतरला होता. तर त्या नाराजी नाट्याविषयी थोडंसं. खरं तर आकांक्षा, मार्च महिन्यामध्ये सेनेचा मेळावा तिथे झाला होता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा, जे आता खासदार आहेत, श्रीकांत शिंदे, यांनी थेट त्या मेळाव्यामध्ये गोडसेंची उमेदवारी जाहीर केली होती. खरं तर त्यावेळी कोणता मतदारसंघ कोण लढवणार हे निश्चित झालेलं नव्हतं, त्यामुळं बऱ्यापैकी भाजपकडून त्याच्यावर टीका टिप्पणी झाली. पण आणि दुसरी बाजू अशी होती की तिथनं भाजपच नाही तर महायुतीतला तिसरा घटक अजित पवार गट यांचे तिघांची तिथनं निवडणूक लढवण्याची इच्छा होती. खुद्द मुख्यमंत्र्यांनी जे 2 मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचे केले होते, ते ठाणे आणि ह्या दोन्ही मतदारसंघात त्यांनी देखील शेवटपर्यंत ताकद लावली. दरम्यानच्या काळात दिल्लीवरून असं ठरलं की हा मतदारसंघ छगन भुजबळांना द्यावा, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यावा, कारण मराठा विरुद्ध ओबीसी हे मोठं द्वंद्व तिथं रंगलेलं होतं त्या काळच्या, अजूनही ते सुरूच आहे. त्या काळात आपण ओबीसी मतदारांसाठी आपण भुजबळांना तिथे उतरवू. खुद्द भुजबळांची इच्छा होती, त्यांनी देखील तयारी केलेली होती. एक लक्षात घ्या की गोडसे जे 2 वेळा खासदार झाले, एकदा त्यांनी छगन भुजबळांना हरवलं स्वतः 2014 मध्ये मोठ्या फरकाने, आणि दुसऱ्या वेळी समीर भुजबळांना हरवलं. 2 वेळा 2 भुजबळांना हरवून खासदार झालेले, तिसऱ्यांदा यावेळी भुजबळच तयार होते. महिनाभर ते वाट बघत होते अक्षरशः की इथनं आपल्या नावाची घोषणा होईल, पण होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी माघार घेतली. एवढंच नाही तर शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष जे आहेत ते देखील यावेळी इच्छुक होते, पण ऐनवेळी कित्येकदा हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ गेलेत अनेकदा त्यांनी की आपल्याला उमेदवारी लवकर जाहीर व्हावी. ह्या सगळ्या गदारोळात फक्त 15 दिवस बाकी असताना त्यांना उमेदवारी जाहीर झाली. पण ह्या सगळ्यात परिणाम असा झाला की सगळ्या बाजूनं नाराजीचा फटका त्यांना बऱ्यापैकी भोवला. छगन भुजबळ नाराज होते, त्यांचा फटका बसला. ओबीसी मतं त्यांच्या विरोधात गेलीत, कारण शेवटी आमच्या उमेदवाराला ओबीसी नेते छगन भुजबळ राज्यातच नाही देशात मोठं नाव आहे, त्यांना उमेदवारी अक्षरशः नाही म्हटल्यानंतर हा निगेटिव्ह मेसेज गेला. मराठा आंदोलन जोरात होतं, मराठा आरक्षण, त्याचाही फटका, जरी गोडसे मराठा असले तरी त्यांचाही फटका त्यांना बसला. त्याच्यानंतर यावेळी मजा अशी होती की ओबीसी विरुद्ध मराठा असं
वाद रंगला असताना दोन्ही जातींचा, नाशिक आणि दिंडोरी असे मतदारसंघ दोन आहेत की दोन्ही मतदारसंघ एका विशिष्ट पक्षाच्याच बाजूने झुकलेले होते, जे जिंकून आले. सर, या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा उमेदवार होता आणि शिंदेकडून कुठेतरी उमेदवारी मिळणार अशा आशेत असलेले शांतिगिरी महाराजही होते. मात्र ऐनवेळी जेव्हा गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर शांतिगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं. नाशिकमध्ये एक जयबाबाजी परिवार आहे ज्यांचा शांतिगिरी महाराजांना पाठिंबा आहे, मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे. आणि आपण बघितलं तर मतांचा प्रभावही त्या दोन वंचितच्या उमेदवाराला आणि शांतिगिरी महाराजांना पडलेली मतं कुठेतरी एक गेम चेंजर ठरू शकली असती. तर शांतिगिरी महाराजांची भूमिका, वंचितच्या उमेदवाराला पडलेलं मतदान, एकूण मतदानाचा आकडा किंवा याविषयी काय सांगाल? आकांक्षा, तुम्ही म्हणताय तसं शांतिगिरी महाराजांनी उमेदवारीची मागणी खूप आधी केलेली होती. खरं तर आयदर ते भाजपकडून लढावे किंवा शिंदे गटाकडून लढावे असं ठरत होतं. पण अर्थात ती उमेदवारी ज्यावेळी हेमंत गोडसेंना मिळाली आणि यांनी माघार घ्यायला नकार दिला, त्यावेळी अशी चर्चा मोठ्या प्रमाणात होती की शांतिगिरी महाराज प्रचंड मतं खातील, खूप मोठ्या प्रमाणावर मतं घेतील आणि त्यांचा फटका हेमंत गोडसेंना बसेल. गोडसेंना फटका नक्की बसला, पण मतदारांची प्रगल्भता आपण नक्कीच असं म्हणता येईल त्याला. कारण शांतिगिरी महाराजांना 50,000च्या आत, एक्झॅक्ट सांगायचं तर 47,500 मतं शांतिगिरी महाराजांना मिळाली. वंचितचाही उमेदवार होता, त्याने देखील फार नुकसान केलेले नाही, 50,000च्या आतच आहे, 44-45,000 मतं त्यांना आहेत फक्त. ह्या सगळ्यात आपण जर निकालातला फरक जर बघितला, 1,62,000 गोडसे हारलेले आहेत. त्यामुळं राजाभाऊ वाजे हे मूळचे शिवसैनिक, आताचे जे जसं तुम्ही म्हटलं ही निवडणूक 2 शिवसैनिकांमधली होती आणि अर्थातच त्या ठाकरे गटांनी बाजी मारली. राजाभाऊ वाजे हे सिन्नरचे माजी आमदार, यावेळी तिथनं राष्ट्रवादीचा आमदार आहे माणिक कोकाटे. पण त्यांच्या एकट्याच्या मतदारसंघातून त्या जिथे ते माजी 1 लाखापेक्षा जास्त लीड एकट्या सिन्नरमधून राजाभाऊ वाजेंनी यावेळी घेतली. त्यामुळं जरी विधानसभेचं आपण गणित बघितलं तर इथनं 5 आमदार हे सत्ताधारी गटाचे होते, फक्त एकमेव आमदार हा काँग्रेसचा होता. पण एवढं सगळं असूनही मोठ्या प्रमाणात लीड इथनं घेतली. 4 मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजेंनी लीड घेतली आणि नाशिकचे पूर्व आणि पश्चिम हे 2 मतदारसंघ सोडले जिथे आपल्या हेमंत गोडसेंना लीड आहे. उर्वरित 4ही विधानसभा मतदारसंघांमध्ये राजाभाऊ वाजेंनी मोठी आघाडी घेतली. सर, एक शेवटचा प्रश्न विचारते. जर भुजबळांना उमेदवारी मिळाली असती आणि भुजबळ नाशिक लोकसभेचे उमेदवार असते तर कदाचित चित्र वेगळं असू शकलं असतं का? खरं तर भुजबळ हा फॅक्टर असा आहे की त्यांच्याबद्दल आपण इथनं बसून असं वक्तव्य ठामपणे करणं की बसला असता का. कारण दुसऱ्या बाजूनं असं म्हणता येईल की शेतकऱ्यांची नाराजी जी मोठ्या प्रमाणात होती, कदाचित काट्याची लढत झाली असती, निसटत्या फरकानं भुजबळ जिंकले असते किंवा हारले असते. पण तुम्ही जसं विचारलं की त्याचं फरक पडला असता का, तर नक्कीच फरक पडला असता. निकाल बदलला असता का, अर्थात आपण सांगू शकत नाही, पण नक्कीच फरक जो आहे दिसतोय 1,62,000 हा नक्की पडला नसता. आकांक्षा, गोडसे हे नावावरून एक थोडा मजेशीर गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची आहे की आपण एखादं नाव, बरेचसे संसदेमध्ये असंसदीय शब्द वापर करता येत नाही त्याचा, विधिमंडळ किंवा आपल्या संसदेमध्ये, पण एखाद्या आडनावावरून असा घोळ झालेला आहे. गोडसे हे नाव असंसदीय ठरवण्यात आलं होतं आणि ते नाव असंसदीय शब्दांच्या यादीतून काढून टाकण्याचं खरं तर वेगळा विषय आहे, पण आवर्जून करायला हवा की हेमंत गोडसेंनी त्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि हे कधी जवळपास 60 वर्ष, 59-60 वर्ष हे नाव असंसदीय शब्दांच्या यादीत होतं. 1956 मध्ये काहीतरी एखाद्या प्रस्तावावर चर्चा करत असताना आध्यात्मिक संत असा उल्लेख नाथूराम गोडसेंचा करण्यात आला आणि त्याला ऑब्जेक्शन घेतल्यानंतर शेवटी त्या वर्षी गोडसे हे नाव असंसदीय शब्दांच्या यादीत टाकण्यात आलं. 59 वर्षांपर्यंत एक गोडसे नावाचे खासदार, यांचेच नातेवाईक बहुतेक राजाभाऊ गोडसे, त्यावेळी ते खासदार होते, पण तरी तो शब्द असंसदीयच राहिला. 2015 मध्ये ज्यावेळी हे पहिल्यांदा खासदार झाले त्यावेळी त्यांनी यावर ऑब्जेक्शन घेतलं. अर्थात तो पटण्यासारखा विषय होता. कोणी एखादं नाव आडनाव असंसदीय कसं काय असू शकतं. मग संसदेत जे कोणी असंसदीय शब्दांची यादी बनवणारा घटक आहे त्यांना ते लक्षात आलं आणि मग ठरलं की गोडसे हे नाव असंसदीय नाही, नथुराम गोडसे हे नाव असंसदीय आहे. मग संसदीय नाव गोडसे हे संसदीय झालं, नथुराम गोडसे हे पूर्ण नाव असंसदीय शब्दांच्या यादीत गेलं. सर, दिलेली माहिती खरंच खूप चांगली होती. अशाच लोकसभा मतदारसंघावर आपण येत्या काळात चर्चा करणार आहोत. येत्या काळात आपण विधानसभा मतदारसंघांवरही चर्चा करणार आहोत.
तोपर्यंत पाहत राहा सिविक मिरर.